आमदार देवेंद्र भुयार यांनी महिलांबाबत वादग्रस्त विधान केलं आहे। अमरावतीमधील एका कार्यक्रमात भुयारांनी हे वादग्रस्त विधान केलं। लग्नाबाबत उदाहरण देताना देवेंद्र भुयार यांचा तोल सुटला। मुलगी जर दिसायला चांगली असेल तर ती तुमच्या आमच्यासारख्याला भेटणं मुश्किल आहे, ती फक्त नोकरीवाल्या मुलाला भेटते असं देवेंद्र भुयार यांनी म्हटलंय। तर 2 नंबरची मुलगी डोंबळी मुलगी ही पानटपरीवाला किराणा दुकानदाराला भेटते असंही देवेंद्र भुयार यांनी म्हटलेलं आहे। राष्ट्रवादी समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांना त्यामुळे झालंय तरी काय असा सवाल आता उपस्थित होतोय। देवेंद्र भुयार यांनी महिलांना लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमातून बाहेरचा रस्ता दाखवल्याचा व्हिडिओ समोर आला होता आणि त्यामध्येच आता त्यांनी महिलांविषयी बोलताना त्यांचा अपमान करणारे वक्तव्य वापरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यांचा तोल सुटल्याचं दिसून आलं आहे। त्यामुळे राष्ट्रवादीचे समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांना नेमकं काय झालंय असा सवाल उपस्थित होतोय। तर यावर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत, ऐकूया। आश्चर्य वाटलं की ज्या ठिकाणी अजितदादाचा लाडक्या बहिणीचा कार्यक्रम होतो त्याच ठिकाणचे आमदार इतके अपशब्दांमध्ये महिलांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन आहे। जिथं महिलांच्या मतांसाठी तुम्ही जीवाचं रान करून राहिले तिथं अशा प्रकारे कॅटेगराईज करून तुम्ही महिला जननीचा आपला अपमान करून राहिले, म्हणजे तुमची मानसिकता काय आहे हे समजतंय। महिला काय उपभोगायचं साधन आहे का? अशा प्रकारे तुम्ही कॅटेगराईज कसे करू शकतात? तुमची मानसिकता इथे दर्शवते आहेत। अजितदादांनी आणि सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या आमदारांना कंट्रोलमध्ये ठेवावं। ह्या प्रकारचं महिलांचं कॅटेगरायझेशन कोणीच खपवून घेणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।